सर नेमकं काय प्रकार घडलाय, कोणत्या तरुणावर फायरिंग झालेली आहे, कुणी केली, काय माहिती मिळत आहे आणि कशा दृष्टिकोनातून तपास सुरू आहे? ही आता 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यानची घटना आहे. याच्यामध्ये जी प्रत्यक्षदर्शी याच्यातले जे काही ते नागरिक उपस्थित होते त्यांच्या सांगण्यानुसार एक व्यक्ती मोटरसायकलवरती आलेला होता आणि त्यांनी ही फायरिंग केल्याचं समजतं. याच्यातले जे जखमी आहेत भावेश, तर त्यांना एक खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांच्याशी त्यांचं सर्व सविस्तर स्टेटमेंट घेतल्यानंतर हा गुन्हा का घडला किंवा याच्यामध्ये काही त्यांच्या परिचित लोक आहेत किंवा याचा हेतू काय आहे याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळेल. सर प्रायमरी इंटेन्शन काही कळला का? कारण की जो हे आहे इंजुअर्ड आहे त्याच्या गळ्यातली सोन्याची एवढंच त्यांना पडवलं असं म्हणजे समोर येत आहे माहिती. प्राथमिक माहितीमध्ये तशी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या 10 टीम याच्यामध्ये कार्यरत आहेत, क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या मिळून. तर याच्यामध्ये आरोपीचा लवकरच शोध लागेल याची आम्हाला खात्री आहे. सर जो इंजुअर्ड आहे याचं काही असं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, की तो असं प्लेन व्यापारी आहे त्याविषयी किंवा काही वेगळं एंगल पण असू शकतो गोळीबाराचं? नाही, आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच आपल्याला समजतील. आणि त्यांच्यावर तातडीने त्यांच्या तब्येतीसंबंध उपचार चालू आहेत. जसे त्यांचे उपचार संपतील डॉक्टरांकडून आपल्याला परवानगी मिळेल, आपण त्यांचं स्टेटमेंट घेऊ. सर परिसरातील जे नागरिक आहेत ते गोळीबार झाल्यानंतर दहशतीमध्ये आहेत, नेमकं त्यांना काय आव्हान कराल? काही घटना घडलेली आहे काय सर आव्हान कराल आणि कशा दृष्टिकोनातून पोलीस तपास करायचा, तर आरोपीला लवकरात लवकर भेट होईल? या संदर्भाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आमच्या जसं आता सांगितलं आमच्या 10 टीम याच्यामध्ये कार्यरत आहेत. आम्ही आरोपीला लवकरच ताब्यात घेऊ आणि त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली. छोटं